राज्यपालांकडे एखादा निर्णय प्रलंबित असतो, ते त्यावर निर्णय घेत नाहीत। मग राज्य सरकार किंवा राज्यातले नेते सर्वोच्च न्यायालयात जातात। यातून राज्यपाल आणि राज्य सरकार किंवा राजकीय पक्ष यांच्यात अनेकदा संघर्ष होतो। पण आता सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय, ज्या निकालानं राज्य सरकारला धक्का मिळालाय, त्याचवेळी राज्यपालांना मात्र दिलासा मिळालाय। हा निकाल आहे कालमर्यादेसंदर्भात किंवा डेडलाईन संदर्भात। म्हणजे आता कोणत्याही राज्याचे राज्यपाल आणि देशाच्या राष्ट्रपतींना एखादा कायदा किंवा विधेयक मंजूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कालमर्यादा देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। म्हणजे राज्यपालांच्या विरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं जाऊ शकत नाही। या निकालाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाची ही सुनावणी, हा निकाल किती महत्त्वाचा आहे, कोणत्या प्रकरणाच्या निमित्तानं हा निकाल दिलाय, राष्ट्रपतींचे 14 प्रश्न कोणते होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, या निकालाचा परिणाम काय होऊ शकतो, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं स्वतःच्याच खंडपीठाचा निर्णय रद्द ठरवत एक निकाल दिलाय। हा निकाल नेमका काय आहे ते पाहण्यापूर्वी काय निमित्तानं हा निकाल दिला गेला, ते प्रकरण काय आहे ते आधी पाहूया। आता तुम्हाला हे तर माहिती आहे की राज्यात एखादा कायदा, एखादे विधेयक राज्य सरकार म्हणजे मंत्रिमंडळ मंजूर करतं। त्याला अंतिम कायद्याचं स्वरूप कधी मिळतं, जेव्हा राज्यपाल त्यावर सही करतात। पण राज्यपालांनी जर त्यावर वर्षानुवर्ष कोणताही निर्णय घेतला नाही, तर नेमकं हेच घडलंय तामिळनाडूमध्ये। तामिळनाडूचे राज्यपाल एन रवी यांच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं। कारण होतं प्रलंबित विधेयकाचं। 2020 ते 2023 या काळात तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेल्या 12 विधेयकांशी संबंधित प्रकरणांवर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही। म्हणजे मान्यता देणं, दिलेल्या मान्यता रोखणं किंवा राष्ट्रपतींच्या मतासाठी राखून ठेवणं, यापैकी काहीही न करता राज्यपालांनी निर्णय प्रलंबित ठेवला। मग तामिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि राज्यपालांनी निर्णय घेण्यासाठी कालमर्यादेची मागणी करणारी याचिका दाखल केली। या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठानं 8 एप्रिल 2025 रोजी निकाल दिला, ज्यात राज्यपालांचा विलंब चुकीचा ठरवला। सोबतच राज्यपाल आणि राष्ट्रपतींना विधेयकांना मंजुरी देण्यासाठी 3 महिन्यांची मर्यादाही निश्चित केली। नेमका हाच निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं फिरवलेला आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या घटनापीठानं ऐतिहासिक निकाल दिला। या घटनापीठात CJI गवईंसह न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांचा समावेश होता। यावेळी न्यायालयानं काय म्हटलंय, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। राज्यांच्या विधिमंडळांनी संमत केलेली विधेयकं मंजूर करण्यासाठी न्यायालय राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कालमर्यादेचं बंधन घालू शकत नाही। तसंच विधेयकं मंजूर करायला उशीर झाला तर ती आपोआप मंजूर झाली, म्हणजेच डीम्ड असेंट, यालाही न्यायालय मंजुरी देऊ शकत नाही। भारतासारख्या लोकशाही देशात राज्यपालांसाठी कालमर्यादा निश्चित करणं हे संविधानानं प्रदान केलेल्या लवचिक भूमिकेच्या विरुद्ध आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि आधीच्या निकालातली 3 महिन्यांची अट काढून टाकली। त्याचवेळी राज्यपालांना कलम 200 अंतर्गत योग्य ती प्रक्रिया पार न पाडता विधेयकं रोखून धरण्याची परवानगी दिली तर ते संघराज्याच्या हिताविरोधात राहील। विधिमंडळानं मंजूर केलेली विधेयकं रोखून धरण्याचे सर्वाधिकार राज्यपालांना आहेत, असं आम्हाला वाटतं, असंही सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलेलं आहे। आता राज्यघटनेतलं हे कलम 200 काय आहे, तर या कलमाअंतर्गत राज्यपालांना राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देण्याचा अधिकार मिळतो। पण हीच बाब आताच्या निकालात महत्त्वाची ठरली आहे। या निकालानुसार राज्य विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी मंजुरी देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा लागू करता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलंय। सोबतच सर्वोच्च न्यायालयाला देखील अशा विधेयकांना स्वतःहून मंजुरी देण्याचा अधिकार नाहीये, असं नमूद करतानाच न्यायालयानं हेही स्पष्ट केलंय की राज्यपालांना राज्यघटनेतील 200व्या कलमाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांपलीकडे त्यांना अमर्यादित काळासाठी विधेयकांवर निर्णय न घेता ती तशीच ठेवता येणार नाहीयेत। ही सुद्धा महत्त्वपूर्ण बाब इथं लक्षात घ्यावी लागेल। हाच निर्णय राष्ट्रपतींच्या बाबतही लागू होतोय। आता राष्ट्रपतींनी 14 प्रश्न का विचारले, यासाठी थोडं मागं जावं लागेल। जेव्हा एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयानं राज्यपाल आणि राष्ट्रपतींना निर्णय घेण्यासाठी 3 महिन्यांची कालमर्यादा घातली, त्यावेळी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्नांवर मत मांडायला सांगितलं। यातले प्रमुख प्रश्न पाहूया। विधेयक आल्यानंतर राज्यपालांकडे कोणकोणते संविधानिक पर्याय असतात? राज्यपालांना निर्णय घेताना मंत्रिमंडळाचा सल्ला मांडणं बंधनकारक असतं का? राज्यपालांच्या निर्णयाला कोर्टात म्हणजे न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं का? जर राज्यपालांसाठी संविधानात कालमर्यादा नसेल तर न्यायालय ते ठरवू शकतं का?
राष्ट्रपतींच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येईल का? राष्ट्रपतींच्या निर्णयांवर न्यायालय कालमर्यादा घालू शकतं का? राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचं मत घेणं बंधनकारक आहे का? कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या मान्यतेशिवाय राज्य सरकार कायदे करू शकतं का? असे प्रश्न राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले. आता न्यायालयाने यावर काय म्हटलंय ते पाहूया. कलम 142 अंतर्गत कोणत्याही प्रकारे घटनात्मक अधिकारांचा वापर आणि राष्ट्रपती राज्यपालांचे आदेश बदलले जाऊ शकत नाहीत. जर राज्यपाल एखाद्या विधेयकाला मंजुरी द्यायला नकार देत असतील तर ते विधिमंडळाकडे परत पाठवणं आवश्यक आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 200 अंतर्गत विधेयकांच्या मंजुरीबाबत राज्यपालांना स्वविवेकाचा अधिकार आहे आणि ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याला बांधील नाहीयेत. अनुच्छेद 200 अंतर्गत राज्यपालांचं कार्य न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत येत नाही. मात्र त्यांनी विधेयकांवर निर्णय घेण्याबाबत दीर्घकाळ, अस्पष्ट स्वरूपाची किंवा अनिश्चित काळासाठी निष्क्रियता दर्शवली तर न्यायालय त्यांना वाजवी वेळेत निर्णय घेण्याचे मर्यादित आदेश देऊ शकतं. राज्यपालांनी एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवलं तरी राष्ट्रपतींना प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची गरज नाहीये. विधेयकांना स्वतःहून मंजुरी या संकल्पनेला राज्यघटना परवानगी देत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटलं. न्यायालयाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.